स्नेहमिलन सोहळा सिंगंदुडे परिवार माणेगाव। आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान असेल तोच खरा श्रीमंत माणूस। ह्या दोनच गोष्टीचा उपकार कधीच फेडता येणार नाही। आईची प्रेमाची माया आणि वडिलाच्या कष्टाची छाया। सत्कारमूर्ती श्री पांडुरंग श्रावण सिंगंदुडे यांनी वयाची 86 वर्ष तर सौ सुनंदा पांडुरंग सिंगंदुडे हिने 76 वर्ष पूर्ण केली। याबद्दल 16 डिसेंबर 2023 रोज शनिवारला दुपारी 3 वाजता स्वप्नदीप सभागृह लाखणी येथे स्नेहमिलन व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या सत्कारमूर्ती आता विचारपीठाकडे जात आहेत। त्यांच्या दोन्ही मुली, मोठी मुलगी सौ प्रतिभा श्यामराव झलके व लहान मुलगी चित्रा राजू आगाशे हे या उभय दाम्पत्यांना विचारपीठाकडे घेऊन जात आहेत। लवकरच आजचा हा सत्कार सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे। आजचे सत्कारमूर्ती विचारपीठाकडे येत आहेत। श्री पांडुरंगजी सिंगंदुडे आणि सौ सुनंदा पांडुरंगजी सिंगंदुडे। श्री पांडुरंगजी सिंगंदुडे आणि सौ सुनंदा पांडुरंगजी सिंगंदुडे या दोघांचंही आगमन विचारपीठावर झालेलं आहे। मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे। आपण सर्व सहकुटुंब उपस्थित झालात याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून परत एकदा स्वागत करते। आजच्या रावजी आठवडे साहेब, माननीय श्री माधवरावजी भोयर साहेब, माननीय श्री योगेशजी रागोरते, माननीय श्री विनोदजी मोहतुरे आगमनाने गही भरलेले स्वप्नदीप सदन, अतिथींना आगमनाने गही भरलेले स्वप्नदीप सदन मान्यवरांना विनंती करते त्यांनी करावे दीप प्रज्वलन। मान्यवर जगद्गुरु संत तुकोबाराय व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलन करीत सर्वांना अवघे सिंगंदुडे करून नमस्कार। शिवाजी महाराजांचा जयघोष म्हणणार आहे। आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय लंकार मंडित शस्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो।
बद्दल जयघोष केलेला आहे। गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा। स्वयंपाक करायचे, परंतु अन्न जेवताना त्यांच्या वाट्याला अन्न कमी पडायचं। दोघेही पती पत्नी समजायचे की ही सगळी देवाची कृपा आहे आणि त्यामुळे आमच्या वाट्याला अन्न फार कमी येते। त्यांच्या बाजूला असलेला एक डोळस मुलगा असतो, त्याच्या लक्षात येत आहे की हे दोघेही अन्न बनवतात, परंतु अन्न मात्र यांच्या वाट्याला खायला येत नाही। तेव्हा त्यांनी सांगितलं की काका तुम्ही अन्न बरोबर करता, काकू तुम्ही अन्न बरोबर करता, परंतु काही कारणास्तव तुम्हाला ते अन्न मिळत नाही। आणि मग त्यांनी सांगितलं की ज्यावेळी काकू स्वयंपाकाला सुरुवात करतील तेव्हा तुम्ही एक काम करायचं, एक काठी घ्यायची आणि काठीचा आवाज त्या जमिनीवर टक 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 असा करायचा। काकांना आश्चर्य वाटलं की यामुळे काय होईल। ते म्हणाले तुम्ही प्रयोग करा आणि हा प्रयोग यशस्वी नक्कीच होईल। आणि त्यानुसार जेव्हा त्या आंधळ्या काकू स्वयंपाक करायला लागल्या तेव्हा त्यांना त्यांचे जे मिस्टर होते, काका होते, त्यांनी जी कृती सांगितली होती की जेव्हा स्वयंपाक सुरू होईल तेव्हा त्या काडीचा आवाज जमिनीवर टक 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 करायचा आणि त्यानुसार आता त्या काकांनी स्वयंपाकाला सुरुवात होताबरोबर आवाज टक टक करायला सुरुवात केली। आता काय झालं की रोज तो स्वयंपाक करायचे तेव्हा उंदीर, मांजर आणि कुत्रे त्या ठिकाणी यायचे आणि त्यांचं तयार केलेलं अन्न फस्त करायचं। परंतु आजचा प्रकार पाहून उंदीर, मांजर आणि कुत्रा यांच्या लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम्स आहे आपल्यासाठी, आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आणि त्यावेळी तिघेही ते त्यावेळी अन्न खायला आले नाही। स्वयंपाक झाला आणि जेव्हा जेवायला बसले तेव्हा त्या तिघांना अन्न भरपूर भेटलं। कालांतराने मग या काका काकूंना मुलगा झाला, मुलगा मोठा झाला, इंजिनियर झाला आणि मग मोठा झाल्यानंतर त्याचं पुढे लग्न झालं। लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी घरी आली आणि ती स्वयंपाकगृहामध्ये जायला सुरुवात केली, स्वयंपाकाला ती सुरुवात केली। तेव्हा तो तिचा नवरा म्हणतो की थांब, स्वयंपाक करू नको। तिला आश्चर्य वाटलं की माझा नवरा मला असं का बरं म्हणत आहे की स्वयंपाक करू नको। तो म्हणाला थांब मी आता येतो आणि पटकन तो आपल्या वडिलांच्या खोलीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी असलेली ती काठी आहे ती काठी घेऊन तो आला। त्याच्या पत्नीला भीती वाटली की नवरा आता काय करणार। आता तो त्याने स्वयंपाकगृहामध्ये प्रवेश केला आणि आपल्या पत्नीला सांगितलं की तू आता स्वयंपाक कर। तिला मोठा प्रश्न पडला की कालपर्यंत हा बरोबर होता, आता अचानक याच्या डोक्यामध्ये काय फरक पडला की काय, तिला काही कळेना। तिने सांगितलं की हे तुम्ही काय करता। तेव्हा तो तिचा नवरा म्हणाला काही करत नाही, ही आमच्या घराची परंपरा आहे। माझी आई जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा माझे वडील असेच टक टक काडीने आपटायचे, तीच परंपरा मी पाळतो। आमच्या कुटुंबात ही परंपरा सुरू आहे म्हणून मी या परंपरेचं पालन करतो आहे। सन्माननीय विनोदजी मोहतुरे। नमस्कार। प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान महापुरुषांना सर्वप्रथम मी वंदन करतो। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री इल्मे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री शेंडे साहेब, सार्वे साहेब, इंदरकर साहेब, भोयर साहेब, तसेच विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय श्री मनीषाताई निंबारते, विद्याताई कुंभारे, तसेच आशाताई शिंगणजुडे, तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले परिवारातील सर्व सदस्य आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अतिशय धडपड केलेली आहे असेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती यांचे चारही पुत्र आणि पुत्री। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण बापूजी तसेच आई यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहे। सांगताना अतिशय आनंद होतो की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सादर करताना अतिशय प्रागतिक असं विचार करून त्यांच्या चारही मुलामुलींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यासाठी हे जे विचार आहे ते मूळतः बापूजींच्या विचारातून आले असं आपल्याला दिसतं। सुरुवातीच्या याच्यामध्ये आपल्याला जे माहित होतं की शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे समाजाची घडी बदलवायचा एक प्रयत्न केला होता, जे पूजा कार्य वगैरे आहे जे एका पर्टिक्युलर समाजातूनच केले जात होते त्याला त्यांनी छेद देण्याचा प्रयत्न केलेला होता। तसंच आपल्याला माहिती असेल की आमचे बापूजी देखील विविध जे पूजा कार्य वगैरे ते स्वतः करायचे। एका कुठल्याही समाजाची किंवा काही ते मुक्तेदारी तोडून काढण्याचाच तो एक प्रयत्न होता। त्याच दृष्टीनं आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रस्ताविकेमध्येच श्री आमचे मामाजी श्री उमेशजी शिंगणजुडे यांनी सांगितलं की जी काही प्रथा परंपरा आधी पडलेल्या आहेत
त्या प्रथांना कुठेतरी छेद देऊन काही अंधानुकरण न करता एक समोर जावं या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा अतिशय आपल्याला अभिनंदनीय असाच कार्यक्रम आहे. बापूजी आणि आई यांचा जो सुखी संसार झाला त्याकरिता विशेष असं सांगावं असं वाटतंय की रथाचे जे 2 चाकं असतात ते दोन्ही जेव्हा बॅलन्स असतात तेव्हाच ते रथ अतिशय व्यवस्थितपणे चालत असते. बापूजी हे समाजासमोर असले पुढे असले तरी पण मला आवर्जून सांगावं असं वाटते की त्या सर्व त्यांच्या कामाला जर कोणाची साथ असेल जोड असेल तर ती मात्र आमच्या आईची आहे. एक आठवण आहे, आम्ही गडचिरोलीला राहत असताना अगदी थोड्या दिवसांसाठी आमच्याकडे त्या आल्या होत्या. मात्र त्यावेळेसही पूर्ण तो आठवडा असेल त्यांनी एक दिवस नसेल की ज्या दिवशी बापूजींची आठवण काढली नसेल. त्या रोज म्हणायच्या मला नेऊन द्या ना जी, बापूजी एकटे असतील, मला नेऊन द्या ना जी, बापूजींची काही काळजी घ्यायची. मी त्यांना म्हणायचो काय घरी नातू आहे, नाती आहे, सून आहे, मुलगा आहे, तुम्हाला काय काळजी आहे? नाही नाही करतात सगळेच म्हणे, परंतु मला राहायला पाहिजे म्हणे. नेहमी आपल्या त्या नातवांची आपल्या बापूजींची त्या सतत आठवण काढत असायच्या. बापूची कदाचित आता सगळेजण सांगतात कदाचित त्यांचा स्ट्रिक्ट स्वभाव असू शकतो, तो आम्हाला कधी अनुभवायला नाही मिळाला कारण की आमच्याशी ती नेहमीच अतिशय प्रेमानंच असे वागत आली. मात्र आईंचा जो स्वभाव आहे तो अतिशय मायेचा आहे. कोणत्याही गोष्टीनं जुन्या आठवणी सांगताना टचकन डोळ्यात पाणी येणं, प्रेमानं प्रत्येकाबद्दल बोलणं, प्रत्येकाची काळजी करणं हा अतिशय एक चांगला असा स्वभाव त्यांचा आहे. म्हणूनच ती त्यांची जी जोडगोडी आहे ती अतिशय चांगली राहिली. बापूजींचा पेशा जो होता तो शिक्षकांचा होता. शिक्षक म्हणजे कसं आहे की स्वतः चंदनाप्रमाणे झिजायचं आणि दुसऱ्यांना एक सुगंध देत राहायचं. अशा प्रकारे खरोखरच त्यांनी त्यांचं आयुष्य कसं काढलं आहे. सर्वांनी त्यांचा खडतर प्रवास सांगितला की त्या खडतर प्रवासातून आपल्याला दिसतं की आयुष्य जगताना ते कसे जगले. एक एक माणसं जोडत गेली, त्यांच्या भरोशावर त्यांनी हा त्यांचा सर्व जो आयुष्याचा सुंदर असं चित्र आहे ते रेखाटलेलं आहे. त्यानुसारच आपल्याला असं दिसते की बापूजींनी खूप चांगली मायेची माणसं जमवली, त्याच्याच फळही त्यांना मिळालेलं आहे. त्यांची 4ही मुलं जी आहेत, मुलं आहेत म्हणजे ते चांगल्या शासकीय नोकरीमध्ये आहेत. फक्त मुलंच नाही तर त्यांची जे नातू आहे, नातू नात जे आहेत त्या देखील अतिशय चांगल्या चांगल्या आदर्श क्षेत्रामध्ये आहे. त्यानंतर त्यांनी आजपर्यंत आयुष्यामध्ये जे जे काही चांगलं पाहायला मिळावं अशा बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. नातू बघितले, तंतू बघितले, चांगले दिवस बघितले. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आपण ते बॅनरवर देखील बघितलं तर तिथेही लिहिलं आहे ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान असेल तोच खरा श्रीमंत माणूस. त्यांची 4ही मुलं मुली अतिशय श्रीमंत आहेत, पैशाने आहेतच, श्रीमंत आहेतच. बापूजींच्या आईच्या चेहऱ्यावर बघितलं तर खरोखरच आज तर समाधान दिसतो. कुठल्याही गोष्टी त्यांना कमी पडल्या नसतील, भविष्यातील त्यांच्या आयुष्यात देखील काहीही कमी पडू नये. त्यांना अतिशय समाधानाचं, सुखी आणि आरोग्यदायी आयुष्य भविष्यातही पुढे लाभावं, नेहमी समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथे संपितो. धन्यवाद. मला काही भाषण करता येत नाही, पण 2 शब्द बोलण्याचं मी धाडस केलेलं आहे. सगळेजण ओळखतात, सगळे त्यांचा नातेवाईक परिवार सर्व बसलेले आहेत आणि त्यांच्या जन्मापासूनची थोडक्यात जर जीवनकथा बघितली तर त्यांना कोणीच नव्हते, एक वडील होते आणि खूप गरीब परिस्थितीतून लोकांची कामे करून त्यांना झेपेल तसे सगळे करून त्यांचा ते जीवन प्रवास चालवत होते. कोणाचे सुंदर अक्षरांनी लिखाण करून ते आपले शिक्षण पुरे करत होते. वडील साकोलीला दिवाणजी म्हणून होते. ते आपल्या मुलांना मिळेल त्या पैशात अन्न घालून जेवून घालत होते. अशा प्रकारे त्यांचा जीवनक्रम सुरू झाला. पुढे ते मोठे झाले, गरिबीतच त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर ते टीचर म्हणून उभे राहिले. काही दिवसांनी मग त्यांना लग्न झालं त्यांचं आणि त्यांना पत्नी रूपात त्यांची साथीदार, त्यांची अर्धांगी म्हणून त्यांच्या जीवनात आली. असं हे जोडपं 2 रथाची चाकं चालावी, बंडीचा गाडा चाळावा, अशा प्रकारे त्या दोघांनी आपला जीवन यात्रा चालवीत आली.
एक अशी वेळ आली की त्यांना पगार कमी आणि छोटी छोटी मुलं होती, घरी खायला तांदूळ कमी पडले. माझी सोनेखारीवाली मावशी त्यांच्या घरी पाहुणी म्हणून गेली. त्या मावशीने माझ्या बहिणीने जे काही घरी असेल त्यात स्वयंपाक केला आणि एक वडील होते, तिचे सासरे होते, त्यांना तिने आनंदाने प्रेमाने जेवू घातलं. आमच्या फौजींना पण जेवू घातलं आणि म्हणाली, मावशी तू पण जेवून घे. मावशी म्हणाली, नाही, मी तुझ्यासोबत मिळून जेवेन, आपण दोघं जेवू. तिला वाटलं अन्न तर कमी आहे आणि अन्न तर पुरणार नाही, मग तू जेवून घे मावशी. नाही, आपण दोघी जेवू. मावशीच्या ही गोष्ट लक्षात आली. मावशीने विचारलं, का बरं तू जेवत नाही? तर नाही मावशी, भात कमी पडेल. नाही, जे आहे ते का बरं तुझ्या घरी तांदूळ नाही का? नाही, थोडेच आहे. मग माझ्या बहिणीने जे काय होते दोघी, मावशी आणि माझी बहीण दोघींनी मिळून आपलं जेवण केलं आणि तृप्त झाल्या. लगेच माझी मावशी पोहऱ्याला आली आणि माझ्या आईला सांगू लागली, अगं तिच्या घरी म्हणजे आमचा पगार कमी होता, त्यामुळे पगार पुरत नव्हता, खाणारी मुलं होती. माझ्या आईला सांगितलं, माझ्या आईला मुलीची दया ही वेगळी, माया ही वेगळी, आईची माया ही वेगळी असते. आईने लगेच आम्हाला 2-2 पायला तांदूळ गाठोडे घेऊन आणि कणेरीला पायी जात होतो, नाल्यातून नाला ओलांडून डोक्यावर गाठोडे घेऊन तिला आम्ही 2-2 पायला तांदूळ दर शनिवारी रविवारी मध्ये मध्ये नेऊन देत होतो. काही आईने चांगली भाजी केली की आम्ही कणेरीला नेऊन द्यायचं. असा हा त्यांचा संसार, असा हा त्यांचा परिस्थितीचा, त्यांचं हे गाडं, त्यांचं जीवन असे चालत होते. चालता चालता ते सगळं, मग लग्न झालं, सगळं झालं, मुलं झाली, मुलं मोठी झाली. मग त्यांना माझी बहीण उपाशी राहण्यापेक्षा मग लोकांच्या कामाला जायला लागली. मग लोकांच्या कामाला जायला काय त्रास, काय आहे बा, काम करून आपण पोट भरावं म्हणून ती धान कापायला, रोवणी रोवायला, सगळ्या कामाला बाहेर जायला लागली. माझ्या वडिलांना माहीत झालं, त्यांना ती गोष्ट पटली नाही. त्यांनी मग हळूहळू त्यांच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं. काही त्यांची मदत, काही यांची मदत करून त्यांना मग माणेगावला शेती घेऊन दिली आणि म्हणाले, स्वतःच्या शेतीमध्ये तू काम कर, लोकांच्या शेतात तू जाऊ नको. असं परिस्थितीचा गाडा माझ्या वडिलांनी हातभार लावून त्यांच्या जीवनाला साथ दिली आणि ते अशा पद्धतीने त्यांचे ते जीवन सुरू असताना आज ते इतके प्रेमळ, माझे भाऊजी आणि माझी बहीण, मी जेव्हा केव्हा येतो तेव्हा त्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे आणि ते मला पण त्याच आदराने, त्याच प्रेमाने, कुठलाही पाहुणा येऊ, कुठलाही घरा शेजारचा व्यक्ती येऊ, त्यांना खाऊ पिऊ घातल्याशिवाय ते राहत नव्हते. त्यांना ती सवय झाली होती, काही शिजो तुझ्या घरी, पण पाहुण्यांचा सत्कार हा केलाच पाहिजे. त्यांचे ते गोड बोलणं, त्या माझ्या बहिणीची गोड माया, हे त्यांना आज ही कामी पडली आणि आज हा एवढा मोठा त्यांचा वटवृक्ष तयार झाला. त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये हे सगळेजण आज सुखी आहेत आणि आनंदात आहेत. असंच तुम्हा आम्हाला राहू. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना सासू सासरे असतात, सगळ्यांना आई वडील असतात, पण तुम्ही आई वडिलांना नीट व्यवस्थित त्यांच्या जीवनाचा विचार करून तुम्ही त्यांना मान सन्मान द्या. त्याच आदराने तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना वागवा, त्याच सासवांनी सुनेला त्याच आदराने, त्याच मानाने वागवा, म्हणजे तुमचं कौटुंबिक जीवन हे सुखी होईल. आणि जसं आजीने सांगितल्याप्रमाणे आजी आमची खूप कष्टाळू आणि आजोबा आमचे खूप नियमित, शिस्तबद्ध, खूप साऱ्या त्यांच्या सवय, त्यांचे गुण जे आजही आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि ते आमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आणि माणेगावची आठवण म्हणजे लहानपणी आजीच्या गावाला जायचं म्हणजे बोरवड्या, उकळलेली बोरं आणि आजीच्या हातचा चुलीवरचा स्वयंपाक, हे सगळं आजही आठवणीत आहे. आणि आजोबा आजींनी, जसं आजींनी सांगितलं की आजोबा आजींनी कसं आयुष्य त्यांचं पुढे नेलं, आम्ही तर अनुभवायला तेव्हा तिथे नव्हतो, पण आईकडून किंवा वडीलधाऱ्यांकडून, मामांकडनं वगैरे जेव्हा ऐकतो तेव्हा तेच उदाहरण आम्ही आमच्या आयुष्यात घेऊन पुढे चालतो. आणि आम्ही जेव्हा काही आयुष्यात आमच्या डाऊन टाईम्स येतात किंवा आमच्या आयुष्यातली काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा अशाच वडीलधाऱ्या व्यक्तींची उदाहरणं डोळ्यासमोर घेऊन आपलं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न
त्यासाठी मी आपल्या आजी आजोबांना धन्यवाद देते आणि सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना धन्यवाद देते आणि आजी आजोबांचं आयुष्य असं सुखासमृद्धीचं कधी असा उद्ध्वस्त केला नाही, एकमेकांना सांभाळून आज इथपर्यंत ते उभे राहिलेले आहे. तसंच बापूजींनी एवढ्या उभ्या आयुष्यात माया जमवली नाही तर त्यांनी मायेची माणसं जमवली आहे. तसंच कोणत्याही व्यक्तींना आपली अपत्य म्हणजे आपलं वैभव असते असं वाटते, तसंच ते वैभव त्यांनी उभं केलेलं आहे. आणि यासाठी माझी आणि त्यांची सहचारिणी ती खूप विनयशील आहे, नम्र आहे, सहनशील आहे. ती ढाल म्हणून तिने बाबांचं माझ्या बापूजींचं सांभाळ करत कारण त्यांना स्वतःचं रक्ताचं कोणीही नव्हतं, त्यांचा सांभाळ करत आजपर्यंत तिने त्यांना हे दिवस दाखवले. तर त्यांच्या या मनातून कशी उतराई हो म्हणून मी लिहिलेले माझे कृतज्ञतेचे 2 शब्द. कृतज्ञतेची इतक्या वर्षात नाही मिळाली संधी, आई वडिलांच्या कृतज्ञतेची या वर्षात नाही मिळाली संधी, यासाठी हे आयोजन कळाली त्यांच्या कार्याची लांबी रुंदी. अथक प्रयत्नांनी त्यांनी केली आम्हा वैभवांची निर्मिती, अथक प्रयत्नांनी त्यांनी केली आम्हा वैभवांची निर्मिती, शून्यातून विश्वाची निर्मिती शिकवण आम्हा देती. रक्ताची नाती होती त्यांच्या नव्हती अवती, रक्ताची नाती होती त्यांच्या नव्हती अवती, आम्हा भाऊ बहिणींमध्ये समाधान मानती. आणि आम्हा म्हणती तुम्हीच माझे बहीण भाऊ, आणि आम्हा म्हणती तुम्हीच माझे बहीण भाऊ, याच देही याची डोळा पंढरी पाहू. संतापरी वागणे त्यांचे नको दुखवणे कोणा, संतापरी वागणे त्यांचे नको दुखवणे कोणा, शिक्षकी पेशातूनच त्यांनी आमच्या उंचावल्या माना. दीर्घायू आयुष्य लाभले त्यांना ते निरोगी सदा, दीर्घायू आयुष्य लाभले त्यांना ते निरोगी सदा, आईसारखी सहचारिणी त्यांची दूर करी आपदा. आणि आई म्हणे आम्हा मी सर्व ऐश्वर्य भोगले, आणि आई म्हणे आम्हा मी सर्व ऐश्वर्य भोगले, तुमचेच बाबा पोरगे ते ऐकून नैनी अश्रू दाटले. आता फक्त काळजी की आयुष्याच्या शेवटी, आता फक्त काळजी की आयुष्याच्या शेवटी, शेवट गोड व्हावा म्हणून जपली नाती होती. धरतीच्या कुशीत जाता नकोत मरण यातना, धरतीच्या कुशीत जाता नकोत मरण यातना, सुसह्य भावे जीवन जाता जाता करतो आम्ही प्रार्थना, देवा करतो आम्ही तुला प्रार्थना. पहिलं जे नातं आहे ते गुरु शिष्याचं आहे. 1965-66ला मी 6व्या वर्गात असताना अचानक प्रार्थनेच्या वेळी एक अजनबी व्यक्ती प्रार्थनेच्या समोर उभी होती. मल्हार मिशा आणि कुर्ता पायजामा. आम्ही आश्चर्यचकित झालो, अचानक आज कोणती व्यक्ती या प्रार्थनेच्या समोर उभी आहे, कोणाला काही कळलंच नव्हतं. जेव्हा प्रार्थना संपत आली त्यावेळी मुख्याध्यापक साहेबांनी त्यांचा परिचय करून दिला. त्यांचा चेहरा पाहता बरोबरच माणूस घाबरून जायचा. दुसऱ्याच दिवशी आमच्याच वर्गावर इंग्रजी शिकवायसाठी आले. मी 7व्या वर्गात. त्यांचं टीचिंग एकदम चांगलं होतं. म्हणतात ना की कडुलिंबा सारखं माणूस कडुलिंबासारखा कडू असला तरी चालेल, परंतु औषधासारखा गोड असला पाहिजे. जरी बोलण्यात ते कडक होते, पनिशमेंट तर रोज करायचे बिलकुल. मी सुद्धा अनेक वेळ त्यांच्या आमची छडी घेतलेली आहे, रोज पनिशमेंट करायचे. परंतु पोरांच्या म्हणजे पाठीवर हात तेवढाच फिरवायचे. दुसरं असं, जेव्हा कणेरीला ते आले त्यावेळी त्यावेळेचा जो शिक्षक संच होता, त्या शिक्षक संचांपैकी हुशार असे शिक्षक होते. त्यांनी कणेरीमध्ये आपले लोक जमवलेली होती. एक भजनी मंडळ त्यांनी तयार केलेलं होतं. गावोगावी गावात त्या भजनी मंडळाबरोबर रोज भजनात जायचे. रस्त्यावाटे कोणी दिसला त्यांच्या शाळेचा विद्यार्थी, लगेच त्याचा हात धरायचे, घरी का म्हणायचे ते पहिले. माझ्याही घराजवळ नेहमीच यायचे, कारण माझ्याही कुटुंबात सत्यविजय झलके गुरुजी त्याच शाळेत होते. त्याच्यामुळे माझ्या घरावर रोजच यायचे.
1 दिवसाआड 2 दिवसाआड नेहमी मला दाखल करत होते. तर अशा प्रकारे त्यांनी आमच्या कनेरीला 15 ते 16 वर्ष नोकरी केली. काही दिवस शेती सुद्धा घेतलेली होती, कास्तकार सुद्धा झालेले होते कनेरीचे. परंतु काही काळानंतर कनेरीचं जे मिडल स्कूल आहे ते कमी करण्यात आलं आणि त्यांची बदली पेंढरीला झाली होती. पेंढरीला जेव्हा झाली तेव्हा ते कनेरीवरच जाण्याला करत होते. 3 ते 4 वर्ष ते पेंढरीला. सर्वांनी म्हटलं प्रेमळ प्रेमळ प्रेमळ, पण नाही, माझे वडील फार कडक होते. त्यांच्या बोलण्यावरूनच लक्षात आलं असेल 86 वर्षाचे झाले तरी त्यांचा आवाज, अरे एवढे कडक होते. मी एक माझा प्रसंग सांगते. मी 7व्या वर्गामध्ये होते आणि मला बरं वाटत नव्हतं, तब्येतच बरी नव्हती. तेव्हा रोवण्याच्या सुट्ट्या असायच्या आणि त्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे घरी राहायचो. तेव्हा आम्ही सुद्धा रोवायला जायचो. तब्येत बरी नसताना सुद्धा मी रडायची. पण माझे वडील एवढे कडक की नाही, जावंच लागेल, रोवायला जावंच लागेल. तुमचे घर कसे भेटतात कसे नाही, मग तुम्ही आपल्या घरी चांगल्या कशा राहाल. पण सुदैवानं माझं एवढं चांगलं घर भेटलं की फारच छान, मला कुठलाही त्रास नाही. असे कडक माझे वडील होते. तसेच विठ्ठल रखुमाईच्या रूपात हे दोघेही जण, विठ्ठल म्हणजे पांडुरंग, कधी रखुमाईला आपल्या कडक शब्दाने दूर लोटे काही सांगता येत नव्हतं, एवढे कडक होते. पण माझी आई दयेची, प्रेमाची, मायेची खूप खूप साऱ्या उपमा दिल्या, पण ती कधीच माझ्या वडिलांवर रागवली नाही आणि चांगलं कडक धरूनच बसलेली, पण फार प्रेमाने. ती फार चांगल्या श्रीमंत घरची होती, पण तिने, माझ्या आईने त्यावेळेस माझ्या समोर 2 रुपये रोवण्याची मजुरी होती ती माझ्या आईने केली. आमच्या कनेरीचे दुर्योधन पाटील आता नाही आहेत, त्यांनी माझे भाऊ छोटे छोटे होते, जे मजूर दूध पाजायला जातील त्यांना लाल नोट आणि जे नाही जातील त्यांना पांढरी नोट. पांढरी नोट म्हणजे 5 रुपये, लाल म्हणजे 2 रुपये. तर अशा माझ्या वडिलांच्या घरी खूप आहे बा, इथे काहीच नाही असं न करता देखील माझ्या आईने हा गरिबीचा, आता पण तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं, खूप गरीब, खरोखरच खूप गरीब. जेव्हा माझं लग्न जुळलं तेव्हा मला असं वाटायचं की आमच्या घरी लग्नाला कोण येणार. खरंच नातलगच नाही माझ्या वडिलांना, अजिबात नातलग नाही, आम्ही कधीच पाहिलं नाही, कोणतेच नातलग पाहिलं नाही, बस माझे आजोबा आणि एक वडील. परंतु त्यांनी आपल्या मायेचा पसारा एवढा जमवला, मित्र परिवार एवढा, निराशा, अशी विनंती माझी परमेशा, आणि परमेश्वरांना. स्तब्ध झालास की सागर झालास हा प्रश्न या ठिकाणी सामाजिक आहे. आताच काही वक्त्यांनी सांगितलेलं आहे की काय परिस्थिती होती, पण संस्कार, ज्याच्या घरी संस्कार असेल तो व्यक्ती कधी अपयशी होऊ शकत नाही. आणि अशा अवस्थेतच श्री सिंगंजुडे सर यांची ती बेताची, त्यांच्या वडिलांनी श्रीमंत गणपतराव पांडे यांच्याकडे अवारीपणाची नोकरी करते. त्या श्रावणी सिंगंजुडे यांनी साकोलीमध्ये ती आवारीपणाची भूमिका भूषवली. त्याच ताई बापूजींना वयाचे 85 वर्ष पूर्ण झाले आणि ताईंना 76 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या झालेल्या
वाटचालीला आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीकरता खूप शुभेच्छा. त्यापैकी तो अनेक गुणांचा समुदाय असलेला गुणवंत यांचा सत्कार असतो असे गुरुवर्य आणि जगाला प्रेम अर्पण करावं. आज सारा जग माझा मी त्याचा आहे असं ज्याच्या मनामध्ये नेहमीच कल्पना असते असे गुरुदेव एक कुटुंबातील परिवार आहे, त्याची प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यांची वाटचाल असते तो वावरण्यासारखा आहे, यामध्ये दुमत नाही. त्यांनी केलेले संस्कार हे खऱ्या अर्थाने आज त्यांच्या कुटुंबाला आपुलकीच्या रूपाने, एका समाधानाच्या रूपाने आणि आनंदाच्या रूपाने ते प्रेरित होत आहे. आज या वयामध्ये त्यांना आई वडिलांचं कौतुक करायला, त्यांचे गुणगान गायला इतके लोक बोलावले जाते, हे खऱ्या आनंदाची आणि समाजाच्या दृष्टिकोनातून फार आनंदाची बाब आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई वडिलांविषयी एक जिव्हाळा, कारण आईकडून माया मिळत असली परंतु वडिलांचा प्रेमही तेवढाच महत्वाचा आहे. आईकडून आनंद मिळत असला पण समाजाचं प्रतीक म्हणून, समाधान म्हणून जे प्रतीक असते ते वडील असते ते लिहिलंच आहे. आणि म्हणून ते प्रत्येक समाजाच्या वतीने घडत राहावं. आणि अशा या ठिकाणी ते आज आहेत. त्यांच्यासोबतच 10 वर्षांनी का होईना त्या काळाची जर आपण विचार केला तर पती पत्नीच्या अंतर आपण जर विचार केला, आजचा ट्रेंड हा थोडा बदललेला. आज आपण 9-10 वर्षाचा सहज लग्नाविषयी विचार करतो, परंतु त्या काळातील जर विचार केला तर त्यांची विचारशक्ती किती प्रगल्भता होती की त्यांच्या दोघांच्याही मध्ये सौभाग्यवती सुंदरताई सिंगनजोडे आणि पांडुरंग सिंगनजोडे यांच्या लग्नाच्या वयाचे अंतर आपण पाहिलं तर 10 वर्षाच्या. ती जी प्रगल्भता आपण विचार केला तर प्रगल्भता किती मोठी होती असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा व्यक्तिमत्वाने तर आपण त्यांनी 9व्या दशकात त्यांनी पदार्पण केलं. सुंदरताईंनी त्यांचे 76 वर्ष झालं असल्यामुळे त्यांनी आता 8व्या शतकाकडे पदार्पण केलेलं आहे. आणि तिसरी जी पिढी आहे आपण ज्याला म्हणतो दुसरी पिढी जे आदरणीय उमेशजी सिंगनजोडे सर ते वडिलांच्या असावं. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणते माणसानं सोन्यासारखं नसावं. पण मी म्हणते माणसानं सोन्यासारखं नसावं. जगायचं असेल, माणसानं व्हायचं असेल तर परिसासारखं व्हावं. माणसानं व्हायचं असेल तर परिसासारखं व्हावं. कारण ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं व्हावं. असे आमचे आदरणीय गुरुवर्य सिंगनजोडे सर, पांडुरंगी सिंगनजोडे सर यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात खूप आवड आहे. आता सांगितलं त्यांनी की मंगलाष्टक खूप छान म्हणतात. हे मंगलाष्टक आणि कीर्तनाची सुद्धा त्यांना आवड होती. असं नाही की त्यांनी शिक्षकी पेशा असताना सुद्धा त्यांना आवड ही सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा पद्धतीची त्यांना आवड होती. तर खरंच सरांचं एक आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कशा पद्धतीची आपण आपली जीवनशैली तयार केली आणि आपल्या मुलांना शिकवलं, आपल्या नातवंडांना शिकवलं, आपलं हे वटवृक्ष सांभाळून ठेवलं, हे आपल्या डोळ्यासमोर उभं आहे. त्यांनी सांगितलं आहे की जीवनाच्या सुगंधा परी दरवडावा, आनंद या जीवनाच्या सुगंधा परी दरवडावा. झिजुरी स्वतः चंदनाने दुसऱ्या समगंध द्यावा. झिजुरी स्वतः चंदनाने दुसऱ्या समगंध द्यावा. आनंद या
जीवनाच्या सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा आनंद या जीवनाच्या सुगंधापरी दरवळावा. काकाजींच्या मुलीने या ठिकाणी छान भाषण केलं. नातीन तर अख्खा विदर्भ गाजवती आहे. त्यांच्या जावयांनी या ठिकाणी छान भाषण केलं. एकदम उत्कृष्ट वक्तृत्व केलं. यापेक्षा दुसरी मोठी संपत्ती कोणती आणखी काय पाहिजे आपल्याला? आज अनेकांना आपलं नाव लौकिक करावं म्हणून पोस्टर लावावे लागतात ठिकठिकाणी. पण त्यांची पिढी त्यांनी अशा प्रकारे घडवली की पोस्टर न लावताही त्यांचं नाव त्यांनी घडवलेल्या पिढीच्या गुणांद्वारे जनतेमध्ये प्रचलित आहे. आमच्या उमेशजी शिंगंजोडे सामाजिक कार्यामध्ये एवढे तल्लीन झालेले आहेत की आमच्या ओबीसी चळवळीतच नव्हे तर त्यांची कर्मचारी संघटना असेल किंवा इतरांची सेवाभावी कार्य असतील. भंडारा जिल्ह्यामध्ये तरी त्या सेवाभावी कार्यामध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. त्यांचं नाव ओठावर येते. ही काही कमी देण आहे का? समाजात दिलेली देण आहे का तुमची? अनेक व्यक्ती ज्यांना मुलं बाळ आहे त्यांचं नाव समाजाला माहित नाही बरं, पण त्यांचं कार्य समाजाला माहित असते आणि म्हणून त्यांचं नाव त्यांना माहित असते. महात्मा गांधीजीच्या पिढीचं नाव विचारलं तर कोणी सांगत नाही, पण महात्मा गांधीजीचं नाव फटकन तोंडात येते कारण त्यांचं कार्य महान. असे अनेक नेते होऊन गेलेले आहेत की त्यांची पिढी हयात असेल तरी त्यांचं नाव आपल्या ओठात येत नाही, पण त्यांनी कार्य एवढं जबरदस्त करून ठेवलं आहे की त्यांचं नाव आपल्या ओठात येते. आणि त्यामुळे काकाजी आणि काकूंनी जी पिढी घडवली ती खरंच त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. शिंगंजोडे साहेब जनसेवेमध्ये व्यस्त आहे आणि मी तर हे म्हणतो की सेवा करायची असेल तर सर्वात ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष देवाची सेवा केल्याचा अनुभव येतो ती प्रथम सेवा असेल तर आई वडिलांची सेवा, माता पित्याची सेवा. याच्यापेक्षा मोठी सेवा नाही. समाजात दुसरी सेवा करायची असेल तर रुग्ण सेवा. जो आजारी आहे, दुःखी आहे, जो विवाचना करतो आहे त्याला शांती सुख प्रदान करण्यासाठी जो व्यक्ती मदत करतो ती दुसरी सेवा. आणि मग तिसरी सेवा ही सामान्य जनतेसाठी मग वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते असो, मग ओबीसीची चळवळ असो की गरीब लोकांना मदत करणारी चळवळ असो, विद्यार्थ्यांना शिकवण्याची चळवळ असो, यामध्ये आपण समाजाला मदत करू. ह्या तिन्ही सेवा अतिशय देवाची सेवा करण्या इतपत महत्वाच्या सेवा आहेत. मंदिरात गेल्यावर तुम्हाला देवाची सेवा करता येणार नाही, परंतु ह्या जो सेवा आहेत ह्या वास्तविक सेवा आहेत, सत्य सेवा आहेत. याचा उत्तर आपल्याला समाजात आपल्याला जिवंत असतानाच मिळतो. तो काकाजींना आणि काकूंना इथे मिळाला आहे. मी तुमचं एखादं काम केलं आणि मी तुम्हाला कुठे मिळालो तर तुम्ही साहजिक नमस्कार तुम्ही मला हे काम केलं होतं म्हणजे हे शाश्वत आपल्याला त्याचा आशीर्वाद ताबडतोब मिळतो. परंतु आपण या सेवेपासून परावृत्त होत चाललो आणि कुठेतरी अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागलो. शाश्वत सेवेला आपण अंगीकार केलो तर समाजामध्ये तशीच पिढी निर्माण होईल आणि समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन एक चांगली पिढी उदयास येईल आणि त्यातून आपल्या समाजाची जडणघडण व्यवस्थित होईल. आपला समाज सजला जाईल. पैसा असला म्हणजे तो माणूस श्रीमंत असतो असं नाही. त्यातली बरीच माणसे विचाराने भिकारी आणि संस्काराने दारिद्र्य असतात. तेव्हा ज्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आहे तोच माणूस खरा श्रीमंत. आपण पाहतच आहोत त्यांच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान. ते सिंगंजोडे फॅमिली
आगाशे फॅमिली, जरके फॅमिली सर्वांचं मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते आणि सिंगलजोडे सरांना, पांडुरंगी सिंगलजोडे सरांना आज 86व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी वयाची 100 गाठावी आणि आरोग्यदायी त्यांना जीवन लाभावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही ही परिस्थिती काढली आणि आज ते पुढचं आता आमची परिस्थिती चिंतवण आमच्याकडे हे होते कोण शिरोडीचे स्वातंत्र्य संग्रामचा विठ्ठलराव हलमारे तीच आज सापडलेलं आमच्याजवळ. आता आम्ही कोणते परिस्थिती शिकलो, काय झालं, केव्हा शिकलं हे सगळं त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी आमचा संबंध विश्वनाथ नारायण बापूमध्ये पोहरा ते सरपंच होते जेव्हा आमचं लग्न झालं 3-4 दिवस सरपंच विठ्ठलरावांचा मुलगा चांगला आहे, निस्वार्थी आहे, निर्व्यसनी आहे, पण गरीब आहे बाबा. फक्त वडील आहे, बाकी कोणी आता ते गावचे सरपंच निधन मानून विद्वान मानून होते. कारण त्या काळामध्ये ही याची जागत होती जी आहे नीती म्हणजे ही आई आहे, ही बहीण आहे, ही काकी आहे, मामी आहे, मोठी आहे, ही म्हणजे नीती. धर्म म्हणजे काय, हे बाकीचे धर्म नाही, हिंदू धर्म आमचा हे धर्म नाही. धर्म म्हणजे मानव धर्म, माणसानं माणसाचे माणुसकीनं वागण्याचं धर्म ठेवलं, त्याला म्हणतात धर्म. आणि संस्कृती म्हणजे काय, संस्कृती वडलोपार्जित पिढ्या रूढी किंवा प्रथा चालत आहे त्याप्रमाणे आपण वागत राहिलो पाहिजे, तिचं नाव आहे संस्कृती. असो तर पांडुरंगी सिंगलजोडे आणि सुनंदा काही सिंगलजोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. अपत्य जे आहेत ते चांगले आहेत, चांगल्या नोकऱ्यांवर आहेत, सुशिक्षित आहेत आणि शिक्षित आहेत. आता प्रश्न असा आहे की ते शिक्षित का आहेत किंवा चांगल्या नोकऱ्यावर का आहेत किंवा सुसंपन्न का आहेत. शेंडे साहेबांनी सांगितलं की त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे स्वतः पांडुरंगी सुद्धा शिक्षित होते, नोकरीवर होते किंवा शिक्षक होते. तर ते शिक्षण त्यांनी घेतलं म्हणून त्यांना सुसंपन्नता आली, त्यांच्या परिवारातील लोकांना सुद्धा सुसंपन्नता आली. म्हणजे खरा मंत्र आपल्याला जर सुसंपन्न व्हायचं असेल तर शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे हे सगळ्यांनी सांगितलं. हो दिसतात ना.